राम मंडळी, मी मंदार पेजे आणि आजचा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ बनतो आहे तर माझा एक मित्र आला आहे, जुना मित्र आहे, लहानपणीपासूनचा असणारा मित्र आपला. तर खूप दिवसानंतर त्यानं इन्व्हाइट केलं आहे. सो आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला. सो या रिलेटेड आज मी हा ब्लॉग बनवतो आहे. सो चला बघूया आज कुठे, आज त्याच्याकडून कुठे जेवायला भेटतं आहे. तर मोस्ट ऑफ मला असं वाटतं की थाळीचं जेवण होईल आणि माझं फेवरेट म्हणजे नॉनव्हेज. सो चला. लेफ्ट जे साईडला गाडी लावायला लागायची तुम्हाला. गाडी कुठं लावणार? गाडी टाक. राईस आली आहे भिगवण मच्छी होती आणि मी तर फिश लवर आहे. ॲक्च्युली मी बिलॉंग करतो कोकणातून, रत्नागिरीतून. सो छान होती तशी, कारण फर्स्ट टाईम ट्राय केली होती, सो छान लागली. आणि माझ्यासोबत आलेला माझा मित्र, एक मिनटा, हेल्मेट काढ रे. हां, हेल्मेट काढ. हा माझा फ्रेंड. आम्ही आलो होतो स्पेशल मच्छी थाळीला आणि हा जेवला तिथं व्हेज. तर तुम्हाला थोडासा अंदाज असेलच की व्हेज जेवण काय असते. सो हो, कसं होतं व्हेज जेवण सांग तुम्हाला. परत पुण्यात आणू नको मला कधी. सो तुम्ही पण ही गोष्ट लक्षात घ्या की कधी चुकूनही जिथे नॉनव्हेज थाळी असेल तिथे ते जाऊ नका, कारण व्हेज खाणाऱ्याचे खूप हाल होतात जसे ह्याचे झालेत. सो आत्ताची ट्रीट ह्यानं दिली होती मला. तर आता माझं डोक्यात चाललं की आईस्क्रीमची ट्रीट मी देतो याला. चल चल स्ट्रेच. काय घेणार? एकदम पटवतो फुगडीचा नंतर 50 रुपयाला. इज व्हरायटी ऑफ चोकोबार. ते ऐकत आहे ते ऐक द्या 3 द्या. फ्रेंड्स, मी आलो आहे आत्ता पुन्हा रूमला. तुम्ही माझ्या फ्रेंडसोबत जो इन्सिडेंट झाला तो बघितलाच आहे काय झालं आहे. सो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधी गेलात तर जिथे प्रॉपर व्हेज असेल तर तिथंच व्हेज खायला त्या मित्राला न्या, अदरवाईज जाऊ नका. कारण त्या बिचाराला त्याचा हवं तसं त्याला जेवता येत नाही. आता माझ्या मित्रासोबत तेच झालं. त्यांनी म्हटले होते की काजूकरीची भाजी देतो, पण ऑलमोस्ट तो रस्सा बघितला तर कळलंच असेल मला काय म्हणायचं, नॉनव्हेजचाच वाटला मला तर तो. सो असं होतं. सो ठीक आहे, पण माझं बेस्ट झालं. खूप दिवसानंतर म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट टाईम खाल्ली मी आणि इच्छा होती माझी भिगवण मच्छी खाण्याची. सो ती खाल्ली आज. छान होती टेस्ट. तुम्हाला रिकमेंड करेन मी, खरंच रिकमेंड करेन, कारण हे आहे आपल्या
तर ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि म्हणजे 180मध्येही थाळी मिळते ऑलमोस्ट. त्यांच्या ज्या थाळ्या आहेत म्हणजे चिकन थाळी, मच्छी थाळी जे आहेत 180मध्ये फिक्स रेटमध्ये आहेत. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि छान आहे तुमच्यासाठी, बेटर म्हणजे चांगला एक्सपिरियन्स पण येईल तुम्हाला. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिथं गेलात तर, आणि तिथली टेस्ट तुम्हाला कशी आवडली हे मला नक्की कळवा. आणि कोणी तुमच्यातला एक कोणी असा व्हेज फ्रेंड्स असेल जो व्हेजच खातो तर त्याला तिथं बिलकुलही नेऊ नका, हे मी रिकमेंड करतो. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा एका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ब्लॉगसोबत. सो धन्यवाद, इथंच थांबतो.